तर ऑप्शनचे रूल्स होते जे काल BCCIने अनाउन्समेंट केले आणि त्यामध्ये आपल्याला भेटते की फक्त 5 रिटेन्शन नो RTM कार्ड. तर हे अपडेट्स तर तुम्ही थोडं माझा आवाज ॲडजस्ट करू शकता कारण की मी थोडे दिवस बिमार होतो. आणि त्यानंतर आपण सर्व गोष्टी करतो. तर तुम्हाला माहिती असेल की BCCIने अलॉट केले की 5 रिटेन्शन ठेवायचे आणि त्यानंतर एक नो RTM कार्ड असं त्यांनी काल अनाउन्समेंट केलं आहे. आणि तुम्ही म्हणाल की ऑप्शन कुठे होणार आणि केव्हा होणार आणि कधी होणार, तर हे सगळं आम्ही अपडेट घेऊन आलो आहे. तर सर्वात मोठा धमाका हे होतो की मोहम्मद शमी चेन्नईमध्ये वापसेल का. तुम्ही काल सोशल मीडियावर पाहिलं असाल तर रविचंद्र अश्विन आणि मोहम्मद शमी यांचं जे पोस्टर होतं म्हणजे आपण एक प्रकार म्हणू शकतो की इंस्टाग्रामवर अपडेट होतं. ते असं होतं की चेन्नईमध्ये ते दाखल होणार आहे कारण की 5 रिटेन्शन झाल्याबद्दल गुजरात टायटन्स थोडा झटका लागू शकते असं म्हणत होते आणि चेन्नईमध्ये येऊ शकते. तर हे थोडं कठीण आहे कारण की मला गुजरात टायटन्स जवळपास 5 प्लेयर रेटिंग करतात त्यामध्ये मोहम्मद शमीचं नाव 100% येते कारण की मोहम्मद शमी त्या प्रकारचा गोलंदाज आहे. मी का म्हणत आहे, पहिला तर शुभमन गिल 100%, सेकंड नंबर मोहम्मद शमी करणारच आणि एक अनकॅप प्लेयर असेल किंवा तो अनकॅप प्लेयर नसेल असं सध्या याच आहे की त्यानंतर मग एक साई सुदर्शन आणि 2 फॉरेनर प्लेयर असे होऊ शकते. आणि त्यामध्ये गुजरात टायटन्स मला वाटत नाही की मोहम्मद शमीला रिलीज करू शकते. त्यानंतर सर्वात मोठा झटके पडते की पॉप्युलरिटी म्हणजे तुम्ही म्हणा की ज्या प्रकारे 5 वर्षांनी बिल्ड केली टीम एक नंबर, त्यामध्ये पहिली टीम टॉप 3 टीम आहे त्यामध्ये कोलकाता, हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्याविषयी प्लेअरला कमी नाही. आणि ऑप्शनमध्ये हे थोडे डोकं घालणार आहे कारण की एवढं सारी मेहनत करून एवढी मोठी टीम बनवली आणि त्यानंतर एवढे प्लेअर रिलीज करायला लागत कारण की कोणाकोणा तुम्ही रिलीज करा कोणाकोणा नाही. आम्ही हे काही जसं रिटेनचे रूल पूर्ण येईल तर आम्ही टॉप 10 रिटेनचा व्हिडिओ बनवणार. तर नेक्स्ट अपडेट आहे की IPL केव्हा होणार आणि कुठे होणार. तर IPL होणार आहे असं प्रकाश पकडा की दुबई नाही तर लंडन दोन येत आहे. जास्त मागच्या वेळेस दुबई झाल्यानंतर दुबईला होऊ शकते, शिफ्ट करून लंडनला पण होऊ शकते. आणि त्यामध्ये जर केव्हा होणार तर 15 किंवा 20 नोव्हेंबर नाही तर मग नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात IPLचं ऑप्शन आपल्याला पाहायला भेटू शकते. तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.